महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। स्वयंभू महादेव नीलकंठेश्वर मंदिर डोणजे, काय आहेत भाविकांच्या समस्या? गुरुवर्य श्री शंकरराव सर्जेमामा यांचे डोणजे पुणे येथील व्यसनमुक्ती केंद्र। पुणे पानशेत हद्दीतील डोणजे येथे सर्जेमामा 1962 साली वन खात्यात वनपाल म्हणून काम करत होते। अशीच एक दिवस जंगलातून गस्त घालत असताना मामांना स्वयंभू श्री महादेव नीलकंठेश्वराचे दर्शन झाले। मामांनी लिंगाचे दर्शन घेताच त्यांच्या कानी उद्गार ऐकू आले, ते म्हणजे व्यसनमुक्तीचे कार्य हाती घ्या, शिवभक्तीतून व्यसनमुक्ती आणि प्रपंचातून परमार्थ। सर्जेमामांनी हाती घेतलेले हे व्यसनमुक्तीचे समाजकार्य गेले 50 वर्षे अखंडितरित्या चालूच आहे। केदारनाथ, त्र्यंबकेश्वर, मल्लिकार्जुन प्रमाणेच पुणे येथील पानशेत डोणजे येथील डोंगर कपारीत स्वयंभू श्री महादेव नीलकंठेश्वराचे लिंग आहे। महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देश विदेशातील लोक येथे व्यसनमुक्तीसाठी येत असतात। मामांच्या या सेवेमुळे जवळजवळ 2 कोटी लोकसंख्या ही दारू, गांजा, सिगारेट इत्यादी मादक द्रव्यांपासून मुक्त होऊन सुरळीतपणे जीवनव्यवहार जगत आहे। येथे पाण्याची योग्य सोय नसल्यामुळे येणाऱ्या भाविक भक्तांना तहानेने व्याकुळ व्हावं लागतं। प्रवासासाठी अरुंद रस्ता आणि वाहतुकीची अल्प साधने यामुळे मंदिरापर्यंत पोहोचताना असंख्य यातना सहन कराव्या लागतात। गेल्या कित्येक वर्षांपासून रस्ता, लाईट, पाणी या सुविधांकरता प्रशासनाकडे मागणी केली असता प्रशासनाने नेहमी कानाडोळाच केलाय। व्यसनमुक्तीचे अविरत कार्य ज्या ठिकाणी चालू आहे तेथे प्रशासनाची ठेंगेबाजी म्हणजे शर्मेसारखेच बाब। परंतु प्रशासनाला नीलकंठेश्वर संस्थानाकडून पुन्हा एकदा विनंतीपत्र सादर करण्यात आले आहे। या पत्राची लवकरात लवकर दखल घेऊन वरील सर्व सुविधा त्वरित देऊ कराव्यात ही एकच आशा। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र माझा, पुणे। माझे नाव वसंत रामचंद्र गजरे, राहायला ठाणा दिवा। तर मला 22 वर्ष झालेले आहे। तर आता जे डोंगराव नीलकंठेश्वराचे मंदिर आहे तिथे येण्यासाठी फक्त रस्त्याची सोय आणि बसेसची सोय व्यवस्थित होईल हीच माझं 2 शब्द बोलणं आहे। बोला, काय माहिती आहे आपल्याला? महाराष्ट्रातून अनेक भाविक भक्त इथे येत असतात नीलकंठेश्वरला, तर इथलं वैशिष्ट्य काय आहे? इथलं वैशिष्ट्य असं आहे की आपण जे नीलकंठेश्वर देवस्थान म्हणतो हे स्वयंभूलिंग आहे, म्हणजे हे जागृत स्थान आहे। इथले मुख्य महाराज सर्जेमामा त्यांना इथं 1962 साली भगवंताचं दर्शन झालं, म्हणजे नीलकंठेश्वराचं। अगोदर ते वन खात्यात वनपाल म्हणून नोकरी करत होते। तर 6 मार्च 1962ला त्यांची गस्त या ठिकाणी होती, जिथं आपण आता हे शंकर पार्वतीची मूर्ती बघतो तिथं। तर काय झालं, उन्हाळ्याचे दिवस होते, त्यांना थोडा कंटाळा आल्यासारखं वाटलं, कारण उन्हाळ्यात माणसाला त्रास होतच असतो, घाम येतो, हवा नसते, त्यामुळे ते विश्रांतीसाठी इथं थांबले। विश्रांतीसाठी इथं थांबले असताना त्यांना अचानक आवाज आला की मला ताण लागली, मला पाणी पाज, मला ताण लागली, मला पाणी पाज। हा आवाज त्यांनी ऐकला। थोड्या वेळानं ती जागे झाल्याने बघायला लागली इकडं तिकडं। तर त्यांना काय वाटलं की मलाच ताण लागलेले आहे, मलाच काहीतरी असा भास झाला आणि त्यामुळे मला असा आवाज ऐकायला आला। पुन्हा तिकडे लक्ष दिलं नाही, पुन्हा थोडीशी त्यांना डुलकी लागली, पुन्हा आवाज आला। बरीच दिवस झालं, बरीच वर्ष झाली मला स्नान नाही, मला पाणी नाही, मला आंघोळ घाल, मला पाणी पाज। उठले आणि बघायला लागले इकडं तिकडं, तर त्यांना कोणीच दिसलं नाही। तर समोर थोडंसं 1-4 पावलं चालत गेले तर 2 त्यांना अशी मातीतून नंदीची शिंगेवर आलेली दिसली, की आपण जो आता पांढरा नंदी पाहिला तो त्याची थोडीशी वर आलेली होती। त्यांनी ते पाहिलं आणि ते उकरायला सुरुवात केली। खाली बघितलं तर नंदी होता। त्यांना काय वाटलं की ज्या ठिकाणी नंदी आहे त्या ठिकाणी पिंडही असणारच, हे समीकरण आहे। अजून थोडंसं पुढं चालत आले की जे आता तुम्ही पाहिलं तिथं आल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी म्हणजे थोडीशी पिंडीचा भास झाला, असं आल्यासारखं वरती वाटलं। ते त्यांनी पुन्हा तिथं उकरून बघितलं तर त्यांना पिंड सापडली तिथं। त्यांना नंदी आणि पिंड 6 मार्च 62ला त्याच दिवशी दोन्ही सापडलं। सापडल्यानंतर आता त्यांना ध्वनी झालेली होती की मला स्नान नाही, मला आंघोळ घाल, मला पाणी पाज। पण त्यावेळेला इथं काय पाण्याची सोय नव्हती, त्यामुळे आता काय करावं एक प्रश्न त्यांच्या समोर पडला। पाणी आणायची काय सोय नव्हती, इकडे तिकडे बघितलं, पाणी काय त्यांना मिळेना। खाली जी आपण वस्ती बघितली धनगर वस्ती,
तिथं ते गेले चालत, तिथून पाणी आणलं, नंदीला पिंडेला स्नान घातलं, छोटंसं टणटणीचे त्यांनी रोपं तोडली, फांद्या तोडल्या आणि त्याला सावली बनवली आणि तिथं बसले. तिथं त्यांना ध्यान लागलं आणि ध्यान लागल्यानंतर तिथं त्यांना साक्षात्कार झाला, म्हणजे ज्याला आपण निर्गुण निराकार ईश्वर म्हणतो त्याचं दर्शन झालं. आणि तिथून त्यांनी मामांना आदेश दिला की तुम्ही दारूबंदीचं कार्य हातात घ्या, शिवभक्तीतून व्यसनमुक्ती आणि प्रपंचातून परमार्थ हे कार्य तुम्ही हातात घ्या. तेव्हापासून आज तागात हे कार्य चालू झालं. तर त्यावेळेला काय होतं, साधं मंदिर सुद्धा इथं नव्हतं, काहीच नव्हतं, फक्त दगड आणि झाडं होती. आता मामा तुमच्या फॉरेस्टमध्ये नोकरी करायची, पण नोकरी त्यांना 4 मुलं होती, मंडळी होती. हे थोरले चिरंजीव शिवदास उर्फ बाळासाहेब सर्जे, संगीता सर्जे, संतोष सर्जे आणि त्यांच्या आणि कन्या रेखाताई सर्जे, अशी 4 मुलं होती त्यांना. तर आता हे सांभाळून हे बघायचं म्हणजे ते अवघड व्हायला लागलं. त्यांचं लक्ष तर देवाकडे होतं. आणि काय होतं, ज्या वेळेला माणसाला साक्षात्कार होतं किंवा समाधी लागती, त्यांचं लक्ष प्रपंचात कधी लागत नाही. त्यांचं पूर्ण लक्ष भगवंताकडे असतं. आणि त्यावेळेला कंडिशन तशीच निर्माण झाली. घरच्या लोकांचं हाल सुरू झालं. वेळेवर मामा ड्युटीवर जाईनात, त्यामुळे पगाराची चणचण भासायला लागली, घरी वस्तूंची चणचण भासू लागली. पुन्हा काय झालं, ते साहेबांच्या लक्षात आलं. साहेबांनी काही दिवस त्यांना सस्पेंड केलं की तुम्ही कामावर हजर राहत नाही, तुम्हाला सस्पेंड करण्यात येईल. मग तर फारच म्हणजे गंभीर परिस्थिती निर्माण झाली. 4 मुलांचं संगोपन, घरी मंडळी, स्वतःचं घर नव्हतं. ते डोंजे गावात भाड्याच्या घरात राहत होते. तुम्ही पाहिलं असेल किंवा नसेल, पण ते भाड्याच्या घरात राहत होते. तिथूनच ते नोकरी करायचे. हळूहळू पुन्हा त्यांनी कार्याला सुरुवात केली. तर 74 साली पुन्हा ईश्वराचा आदेश आला की तुम्ही काय मागं पुढं पाहू नका, तुम्ही तुमच्या कार्याला सुरुवात करा. तुम्हाला कमी जास्त काय असेल तर त्याला मी आहे, असं भगवंताचा संदेश आला. आणि तिथून कार्य हे जोमानं सुरू झालं. शिवभक्तीतून व्यसनमुक्ती आणि प्रपंचातून परमार्थ. आत्ता सांगण्याची थोडक्यात गोष्ट अशी की आजपर्यंत इथं जवळजवळ 1.5 कोटी ते 2.25 कोटी लोकांची दारूबंदी झालेली आहे. दारूबंदी होती ती दैवी शक्तीनं म्हणजे शिवकृपेनं. आता मामा काय करायचे, भस्म घ्यायचे, 3 बोटं कपाळाला लावायचे, काय विधी सांगायचे आणि तेवढ्या भस्माच्या खड्यावर त्या माणसाला गुण यायचा, तो त्याची दारूबंदी व्हायची. त्यातून जे जे चुकले त्यांना त्याचं प्रायश्चित सुद्धा मिळालं. काय लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले, काय लोक निघून गेले त्याच्यात, काय लोकांना वेड लागलं, बायका मुलं निघून गेली, म्हणजे बरंचसं काय त्याचे वाईट सुद्धा परिणाम झालेले आहेत. आणि चांगलेही तितकेच झाले. चांगलं झालं भरपूर लोकांचं, पण ज्यांनी पाळलं नाही त्यांचं वाईट झालं. हे या देवस्थानचं वैशिष्ट्य आहे. आता त्यावेळेला काय होतं, इथं आता त्यांचा फक्त संप्रदाय वाढायला लागला, पण इथं राहण्याची सोय नाही, जेवायची सोय नाही, झोपायची सोय नाही. पण काय व्हायचं, मामा स्वतःच्या पगारातून मिळणारे पैसे इथं कार्याला वापरायचे, प्लस भक्त काय देतील तेही पैसे वापरायचे, घरी प्रपंच चालवायचा ते त्यांच्या डोक्यात असायचं. हळूहळू लोकांच्या देणगीतून हे कार्य उभं राहिलं. लोकांना देवाने यश दिलं, लोकांनी मामाला आणि देवाला मदत केली, त्यांच्या देणगीतून हे कार्य उभं राहिलं. आत्ता जे तुम्ही इथं बघता हे कार्य इतकं मोठं आहे की जवळजवळ इथं तुम्हाला सांगतो गुरुपौर्णिमाचा एवढा मोठा सण आहे की इथं अगदी हजारो लोक गोळा झालेले आहेत. आता त्यांचं पश्चात मामांचं निधन झालं ते 2013ला, अल्पशा आजारानं त्यांचं निधन झालं, म्हणजे त्यांनी देह ठेवला. त्यांच्या पाठीमागे 4 मुलं, शिवदास सर्जे, आता तुम्हाला नावं सांगितली मी, ही 3 लोक. मग कार्याची पूर्ण जबाबदारी त्यांच्या मोठ्या मुलावरती पडली, म्हणजे शिवदास सर्जे यांच्यावरती पडली. त्यांच्या पश्चात त्यांनी हे कार्य फार चांगल्या तऱ्हेनं सांभाळलेलं आहे. लोकांना खाणं पिणं जेवण, तुम्हाला सांगतो नाश्ता प्रसाद, हे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. इथं जवळजवळ 7 विहिरी आणि त्या 7 विहिरींना पाणी नेहमी असतं. त्या विहिरी कधी आटत नाहीत. ही एक देवाची शक्ती आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी इथं टॉयलेट्स बांधले. पुन्हा तुम्हाला सांगतो लोकांच्यासाठी त्यांनी इथं चाळी बांधल्या की लोकांची सोय व्हावी म्हणून आंघोळीची सोय केली, पाण्याची सोय केली, लोकांना जाण्या येण्याकरता ट्रॅक्टरची सोय केली. म्हणजे कुठलंही इथं काय कमी पडू दिलेलं नाही. आणि आज तागायत हे कार्य चालू आहे आणि चालू ठेवलेलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या देवस्थानला गव्हर्नमेंटचा कुठलाही सपोर्ट नाही किंवा कसलीही मदत नाही आहे. हे कार्य सगळं लोकांच्या देणगीतून चाललेलं आहे आणि देणगीतून उभं राहिलेलं आहे. आणि त्यांच्या पश्चात त्यांनी कार्य फार चांगल्या तऱ्हेने सांभाळलेलं आहे. बाकी इथे कशाचाही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम येतो कशाचा, आता काही गोष्टींचा हा म्हणजे गव्हर्नमेंट प्रॉब्लेम असतो, त्याला कोणी काही करू शकत नाही. सरकारनंच हातात घेतलं पाहिजे, त्यांनी स्वतः डोक्यात घेतलं पाहिजे
आता समजा लोक येतात इथे याला बसेसची सोय नाही. आता तुम्ही बघितलं की रोड किती लहान आहे, त्या रस्त्यानं मोठी गाडी येऊ शकत नाही. पानशेत मार्गे यायचं म्हणलं तर त्या ठिकाणून मोठी गाडी येऊ शकत नाही. 2 गाड्या एक वेळ आल्या तर त्यांना पास करणं सुद्धा अवघड आहे. त्यांना एकतर पाठीमागे जावं लागतं किंवा कुठेतरी थांबावं लागतं साईड बघून. आणि पावसाळ्यात तर अशी व्यवस्था मुळीच नसते. तर गव्हर्नमेंटने सोय करून द्यावी, रस्त्याची सोय करावी. तुम्हाला सांगतो, आता जांभळे म्हणून खाली एक गाव आहे. आता बऱ्याच वेळेला असा प्रस्ताव दिलेला होता गव्हर्नमेंटला की आम्हाला जांभळी ते तुमचं रुळे हा एक पूल बांधून द्या की लोकांच्या जाण्या येण्याकरता, लोकांच्या हिताकरता. आणि हे कार्य व्यसनमुक्तीचं म्हणजे जनसेवा हाती घेतलेलं आहे, पण त्याच्याकडे कुणी लक्ष दिलेलं नाही. आज तागायत आम्ही सरकारनं पत्र पाठवतो, लोकांच्या थ्रू पाठवतो, पण ते विचारात कुणी घेतलेलं नाही. तर आमची तुम्हाला विनंती आहे की लोकांनी ते विचारात घ्यावं, सरकारनं मदत करावी, काहीतरी सोय करावी किंवा आम्हाला रोप बसवून द्यावा, पाण्याची व्यवस्था करावी, सरकारी मदत करावी. म्हणजे कार्य अजून जोमानं चालेल. तसं तर ते चाललेलंच आहे. ईश्वर कृपेने त्यांच्या श्रेयाने ते चाललेलं आहे. त्यांची भक्त मंडळी, त्यांचे गुरुबंधू किंवा मामांची शिष्य हे सगळे मिळून कार्य करतायत आणि यांचा त्यांना सपोर्ट आहे. लक्षात आलं तुमच्या? इथं अन्नदान 2 वेळा असतं, सकाळी नाश्ता असतो. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की गोशाळा उभा केलेल्या आहे. जवळजवळ इथं 40पेक्षा जास्त गायी आहेत. त्यांच्या संगोपनासाठी 2 लोकांची सोय केलेली आहे. इथं त्यांचं वैरण पाणी, त्यांचं खाणं पाणी काय असेल ते, त्यांची शेण घाण काढणं, त्यांची व्यवस्था करणं, त्यांना आंघोळ घालण्याकरता 2 लोकांची सोय आहे इथं. तरीसुद्धा या कार्याला जेवढी पाहिजे तेवढी मदत लोकांच्याकडून मिळत नाही. कारण इथं येणारे सगळे लोक हे दारुडे आहेत. त्यांच्याकडे पैसा नसतो. व्यसनामुळे ते सगळे कंगाल झालेले असतात. मी इथं यायचं, दारू सोडायची, पुन्हा प्रपंचाला लागायचं, पुन्हा त्यांना 4 पैसे मिळायचे आणि राहिलेल्या पैशाची ते देवस्थानला मदत करायची. अशा प्रकारे हे कार्य चाललेलं आहे. पण त्यांनी ते चालू ठेवलेलं आहे. जवळजवळ आज 7-8 वर्ष होत आली की त्यांनी ते कार्य फार सुंदर तऱ्हेनं चालवलेलं आहे. अजून काय माहिती हवी का? अजूनपर्यंत आतापर्यंत किती म्हणजे व्यसनांनी इथं दारू मुक्ती झाली? म्हणजे आत्तापर्यंत जवळजवळ 1.5 कोटीच्या वर दारूबंदी गेलेली आहे. आणि असे आमच्याकडे नोट्स आहेत. आम्ही सांगतो काय नियम आहेत, त्यांनी पाळले तर त्यांच्या आयुष्याचं कल्याण होतं हे 100%. नाही पाळलं तर त्याचा त्रास होतो हे 99.5%. त्यामुळे इथं जबरदस्ती केली जात नाही की तुम्ही दारूबंदी करा म्हणून. त्यांची इच्छा असेल म्हणजे नियम पाळायचे होत असतील तर सांगतो आम्ही दारूबंदी करा म्हणून, नसेल तर तुमची इच्छा. इथं लोकांच्या ओट्या भरलेल्या आहेत. त्यांना जवळजवळ 10,000पेक्षा जास्त लोकांना संतती प्राप्त झालेली आहे. इथं घरगुती प्रभाव दिले जातात. काही लोकांना नोकऱ्या नाहीत, त्यांना नोकऱ्या मिळाल्या. ज्यांची लग्न होत नाहीत त्यांची लग्न झालेले आहेत. त्यांचे काही शारीरिक प्रॉब्लेम होते तेही शिवकृपेने त्यांचे नष्ट झालेले आहेत. अशा तऱ्हेने आतापर्यंत हे कार्य चालत आलेलं आहे आणि इथून पुढेही चालत राहणार. या मंदिरावर आपल्या फक्त महाराष्ट्रातूनच माणसं येतात असं नाही. आपल्या पूर्ण देशातून माणसं इथे येतात. UP, बिहार, कुठूनही लोक येतात. दिल्ली, तुम्हाला सांगतो उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, की हे ठिकाण दारूबंदीचं जवळजवळ आपल्या पूर्ण देशात प्रसिद्ध झालेलं आहे. त्यामुळे हे लिमिटेड राहिलेलं नाही. कुठेही लोक येतात. पण होतं काय, जेवढी लोक येतात त्यांची सोय व्यवस्थित इथं होत नाही. का होत नाही तर आपल्या देवस्थानला अनुदान कमी आहे, लोकांची देणगी कमी आहे आणि गव्हर्नमेंटने याकडे लक्ष द्यावं अशी माझी इच्छा आहे. जास्ती काय नको, पण आम्हाला रस्त्याची तरी सोय करून द्यावी त्यांनी, बसेसची तरी सोय करून द्यावी त्यांनी. बाकीचंही काय बघायचं ते बघतात. आम्ही त्यांच्या सहकार्याला आहे. जर समजा कोणाला मदत करायची असली तर इथलं GPay नंबर वगैरे तुम्ही सांगू शकाल का? आता जर कुणाला मदत करायची असेल तर आम्ही त्यांना GPay नंबर वगैरे सांगू शकतो. ज्या भाविकांना आपल्या देवस्थानला मदत करायची असेल त्यांना आमचा हा फोनपे, गूगल पे किंवा भारत पे जो काय नंबर आहे तो नंबर मी तुम्हाला सांगतो. तो नंबर आहे 77 22 0 80 110. 77 22 0 80 110 या नंबरवर ते करू शकतात. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.